सो रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीची सुरुवात झाली होती रोवरचा ब्रश करण्यापासून. अरे शपथ कडू आहे. ऐकेल तू पी पी काय ना पी अरे छान लागते ध्रुवी. अरे भारी लागली. मी पण पिली बघ ना थोडीशी तिच्या ह्याच्यावर पडलं बाई. हातावर पडलं तिच्या. काय नाही गरम नाही. कसं लागलं? माझ्या ना पाठी अडकतात पण मी मम्मीला मी इकडे टोचणार या दोघांच्या मध्ये. मला टोचायची इच्छा झाली पण आता नको नंतर. आता ऑलमोस्ट सगळे आलेले आहेत आणि आम्ही चाललोय बीचवर. माझ्या घरीच सगळे जमतात रक्षाबंधनसाठी. आत्याची मुलं आणि काकांची मुलं. काकांची म्हणजे आम्हीच आहोत, बट आत्याच्या सगळ्या मुली आणि बाकी सगळे मुलं पण आमच्याकडेच येतात. मग आम्ही एकाच ठिकाणी एकत्र रक्षाबंधन सेलिब्रेट करतो. तुम्ही बघालच. आत्ता सगळे पाहुणे यायच्या आधी आम्ही जातोय बीचवर. कोण? अरे पण वा, व्हॉट अ व्ह्यू. आरची बाई आहे बाई. वी आर गेटिंग दिस ब्युटिफुल व्ह्यू. माणसं चालत जातात. चांगला शॉट आला. सो विल गेट दिस ब्युटिफुल व्यू हिअर. ओके, अपसाइड डाउन व्यू and these two, and after that ह्याच्या दोन ओव्हर एक्साइटेड लाईक अ कपल. बहिणी आहे बट येट आय डोंट नो, समथिंग सिरियस डिस्कशन इज गोइंग ऑन. ब्लू, ऑरेंज, लाईट ऑरेंज, रेड असे 6 ते 7 शेड्स इथे पसरलेले आहेत. खूप छान निसर्गरम्य असं वातावरण असतं इकडे नेहमीच. आणि खूप स्वच्छ आणि व्हाईट सँडचा असा हा बीच आहे, आमचा शिरगाव बीच. जिथे लोक फिरायचा प्लॅन करतात तिथे आम्ही राहतो. सो ब्लॉग बनवायचा आहे म्हणून मी चप्पल घालून पहिल्यांदा अशी आली. चप्पल मी नेहमी बाहेरच त्या साईडला काढते, पण आता मी चप्पलवर गिव अप केलाय. मी चप्पल पकडून फायनली मी हातात घेते आणि ब्लॉग शूट करते. सो आपण आता पोचतोय. मोस्ट एक्साइटिंग पार्ट ऑफ द बीच डेफिनेटली लाटांजवळ. सो तुम्ही लाटांचा आवाज आता तुम्हाला येईल. So you can feel the waves of the ocean. हा असा काही व्ह्यू आहे इथे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि वाव. जगात 3 टाईप्सचे लोक असतात. एक समुद्राचा आनंद घेणारे लोक, दुसरे समुद्राचे स्नॅप्स करणारे लोक आणि तिसरे समुद्रात उभे राहून मेसेजिंग आणि चॅट्स करणारे लोक. ओके, एक घे लवकर ये.
रंग है नवे नवे, दुनिया है नई नई, मॉर्निंग जस्ट मैजिकल, शाम भी है सुरमई. ला ला ला. हो, समुद्राचा आनंद घेतल्यानंतर आम्हाला हा टिकू दिसला. आता टिकू कोण आहे हे तुम्हाला सांगते मी. खाली पडलेलं खात ना. नाही थांब, मी भरवते त्याला, देते. हा टिकू आहे आणि तू हे बाबू गुड बॉय आहे टिकू. असं टाकू नाही बाबा, खात नाही. त्याला कळलं औषध लावणार आहे मी. हे उडून जाईल हे, पकड औषध. मी ना सुई आणायला हवी होती. आनंदी आजी आणली नाही. आता हे याच्यात येईल की नाही डाऊट. थोडंसं चाललं. इकडे आता हे होत नाहीये. लागलं लागलं, डन. इकडे टिकू ये, इकडे औषध लावून घे. टिकू असं नाही करत. गुड बॉय आहे की नाही तू? गुड बॉय आहे ना? गुड बॉय आहे ना? हा, व्हेरी गुड. सॉरी, दुखते तुला? थोडं दुखते? इकडे ये ना, चांगल्यासाठी करते ना बाबू. टिकू झालं, लागलं औषध. टिकू हे घे खाऊ. हा आमचा खूप गोड कुत्रा आहे. ह्याला आम्ही 3, 4, 5 वर्ष झाली तेव्हापासून ओळखतो. बट आत्ता मी आल्यानंतर बघितलं की त्याला खूप मे बी कुत्र्यांनी खाल्लं असेल त्याला. सो त्याला खूप इश्यू होत होता, म्हणून त्याला हे मेडिसिन लावलं. आमच्या घरी पण डॉग्स आहेत, त्यांना आम्ही हे मेडिसिन वापरतो लागल्यानंतर. सो ह्याने त्यांना जम्प्स पडत नाही. एक मिनिट दे ना. पण दे. होय, तिकडे उभी होऊन असं फेकलंस. आता का वळाली? आता का? मी तुला घेतलं होतं, आता घे. हाय गाइस, ये देखो ट्विनी और आरोही दीदी. और मेरे हाथ में है ट्विनी और वो भी देख रही है. और अब हम रूम में जा रहे हैं. और वो बगल पानी हो रही है. पानी हो रही है. कौन है ये लोग? कहां से आते हैं? दीदी आणि आमचंच का किती खायचं वेड्यासारखं. आमचंच पाहिजे चड्डी फाडकी आम्ही नाही यार. आता निघाला होता यार. नाही नाही, आम्ही बघितलं. आम्ही रत्ना नाही खायचो. रसना नव्हतं ते चड्डी. तेच ते नाही. त्या पॅकेटचं नाव होतं चड्डी फाडक्या. तुला सांगायचं आम्ही चड्डी फाडक्या. टेरेसवर मॅगी बनवून आपण पडलेलं. पुन्हा पुन्हा हे पडलेले. आम्ही पडलेलं. तो बघ ना. तुझ्यामुळे पडते. तो मनातलं मनात चालतो पडू दे. तू दे नजर पेटवा. अच्छा करतो. मला खायचे मॅनर्स नाही माहित. तू खातात का? हा? तो तरी सरळ बसलाय. असं बसता मोठ्या बहिणीला पाय लावला ना की अजून ते अन्न छान डायजेस्ट. मला असं पाय लावला ना कोणाला कनेक्टेड. एकदा ना एकदा श्रेया आलेली आहे पहिल्यात, म्हणजे बऱ्याच टाइम राहायला आलेली. ते श्रेया तिथे बसलेली. ह्याने इकडे जी उडी मारली, तमाशा चालू केला. इकडे रडतो आणि हिला ना डायरेक्ट उडवून डायरेक्ट तिला जागीच ठेवलेली अर्धा तास. तुला आवडत नाही, मला पण आवडत. मला देईल ना. देऊ नको. चेहरा पण लगेच पास. व्हेरी नाईस. कोबी खाती तुम्ही मच्छीचं मला बरोबर आहे. विसरली मिश्रावण्याची. होय, तू भागीदार होते आमच्यात बसून. आमच्यात बसून आमचा भागीदार. खाईल ना मच्छी. थोडे सोडेल कोण? मी कोण म्हणजे
2 वाजेपर्यंत पाहिजे तेवढा मोबाईल वगैरे. आज एकटीच ना घरात. हो का? बाबा नाही, बाबा कामाला. ती राहते एकटी? त्या बाजूला भूत येऊन झोपला तरी ती बघेल, अरे हे ऑर्डर करू का? नाही. बोला ना, बोलली ना. तुम्ही जा. मी तिला सांगितलं कुठे जाईल ती मला असेल तर नाही तर चॉकलेट फोन. तुला आठवलंय का तिकडे जाऊन मी उभी राहीन नाही तर? प्रवास मग किती? आण ना 5,000. दीदी हे तर आपल्याकडची लहान पोरं पण करतात. मस्त जोक मारा रे. रात्रीचे 12:30 वाजता आईस्क्रीम आणायला गेलेले, पण दोघांना पण आईस्क्रीम मिळालं नाही आहे. दुकानं सगळी बंद आहेत, त्याच्यामुळे दोघं पण नाराज आहेत. आणि आता मी यांना परत पाठवते, बघू यांचं रिॲक्शन. दोघं पण रेडी झालेत कारण आईस्क्रीम सगळ्यांनाच खायचंय. आणि इथे खुशी आलंय आईस्क्रीम येण्याचं सेलिब्रेशन. आईस्क्रीम. Everybody is ready to have ice cream. जे पण मिळालं ते आणलं ना. हा मग ठीक आहे. मला असं पण कोण खायची इच्छा नव्हती. संपलेले. रोवरचं इंटरेस्ट इन आईस्क्रीम. अय्यो आईस्क्रीम आईस्क्रीम अरे इकडे नको येऊ, तुला काय? तिथे जा. बस, सीट. अरे ये ना. हो, ये ना. क्या हो रहा है? प्रेक्षा दीदी मुझे भी आईस्क्रीम दो ना. अबे चष्मा चाट ना. त्याच्यासोबत तिकडे जाऊ. थँक्यू. नो वेस्टेज थेरपी. अग सविता. दिशान लागतं. दिशांचं गाणं माहितीये का लहानपणीचं? ये मामा. आपण बसलेली आणि ते काठी ठेवलेली होती, ती काठी घेऊन तू डान्स. बापरे ना गं. आणि ह्या सगळ्यातून इन्स्पायर होऊन रात्री 2:30च्या नंतर आम्ही एक रील पण बनवली. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. यूट्यूबवर पण ह्या रील अवेलेबल आहे. यू कॅन चेक माय यूट्यूब. Hey! What are you doing? घे काय गेलं ते थांब मी ठेवते ना काहीतरी ठेवते. शेंबूर काय मला पण
प्रेक्षा काम करत राहिले ना, आपण सगळ्यापर्यंत जाणार आहे. मी लिहून देते तुला. आपण झोपू नाही शकत आज, एक्साइट. तिच्यामुळे शब्द येतात. लाल जोडा पहले आना. होय. बोला. अरे वर तू उठलास फुल झोपेतून उठलेला आहे आमचा कुत्रा. बघा तुम्ही भी. चिडतो हाय. दीदी दीदी पर एकदा दीदी दीदी. आपण निघालो. इट्स 2 आणि रोवरला पॉटी आली आहे. रोवर नाचतोय जाण्यासाठी. आणि वाज घेऊन वाज झोप. अटकला अटकला. रात्रीचे 2 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे रोवाचे सस्ते असे चालू आहेत. रोवाचा चेहरा बघा, काय खायला नाही मिळत दीदी. थंड पाणी पिण्यासाठी. दीदी पाल. आणि आज आहे रक्षाबंधन. सो माझ्या रक्षाबंधनाची शुभ सुरुवात मी करते गणपती बाप्पाला राखी बांधण्यापासून. गणपती बाप्पा हा माझा क्यूटचा भाऊ आहे असं मला वाटतं नेहमीच. गणपती बाप्पानंतर कृष्णाला राखी बांधतो आपण, तर कृष्णाला पण मी राखी बांधणार आहे. आणि त्यानंतर हनू म्हणजे माझा हनुमान. अशा 3 राखी मी माझ्या भावांना बांधते आणि मग बाकी भावांना राखी बांधते. सो शुभ रक्षाबंधन. फॅमिली खूप मोठी असल्यामुळे आमच्याकडे लहान मुलांचा किलबिलाट चालू आहे. ऐकू येत असेलच तुम्हाला. तुम्ही मम्मा म्हणायचं बस. हे प्रेक्षणीचा फोन आलाय. माझं येईल. कॅमेरामॅन फोकसिंग ऑन द फूड. मला ठपका लागून मी म्हणायला पडलेली तरी मला ब्लॉगर आय टेल यू. आता मोठ्यांचं रक्षाबंधन चालू आहे. नाही ना आत्या बाबांना ओवाळते. शोभा आत्याचं झालेलं आहे ऑलरेडी ओवाळून. अशा बाबांच्या 22 बहिणी आहेत ज्यांना बाबा भाऊबीज करतात. सो रक्षाबंधनाला पण आमच्याकडे मोठ्यांबरोबर लहानांची गर्दी असतेच. यांचं बोलतात चाललंय. ओ बापरे, कोण व्हिडिओ बनवतात? कोण आहे? कोण आहे मी? सो आता मी चालले माझ्या भावांना राख्या बांधायला. आणि हे कोण आहे भाई? काही नाही. मला काय गिफ्ट? शांत बसलाय.
त्याच्या शांतपणावर जाऊ नको. मला गिफ्ट काय गिफ्ट क्या मिलेगा? घरी आम्ही प्रोबॅबली लवकर रक्षाबंधन नाही करत, इव्हिनिंगलाच करतो. पण आज हर्निशला लवकर जायचं असल्यामुळे आम्ही त्याला राखी बांधून घेतली. आणि आता मी माझ्या मावशीकडे, मामांकडे, सगळ्यांकडे जाऊन येते. जिथे जिथे माझे भाऊ आहेत त्यांना राखी बांधून येते. इथून पुढे वाडी आहे. तिथे जाताना मला दिसली पिल्लू असलेली कोंबडी. मला लहानपणी ती चावली असल्यामुळे मी तिला घाबरतो, कारण तिने मला असं डोळ्यावर टोच मारली होती. आणि आता इथून मामांकडून राखी बांधून झाल्यानंतर मी निघते मंदिराकडे, कारण आज सोमवार आहे आणि मंदिरात जाऊन दर्शन पण घ्यायचं आहे. तिथेच आम्हाला बनी पण भेटणार आहे. कोई कोई जोडिया भगवान ने बनाई हुई होती है. आमच्या घरात मागच्या जन्मीच्या कर्माने आल्यात पोरी. एपिसोड बघितलं मी. हाय. अजून ते मला नाही. निधीला बरं नाही आहे, त्याच्यामुळे इथे डिस्कशन चाललंय की तिला बरं नाही आहे. So many chiller pillars in our car. राखी दाखव. ₹500 काढणार त्यातले आपण. डोकाटक डोकाटक. आरची कसं प्रेम एवढं होतं त्याच्या दिशांवरती.
झाल्यानंतर मी इथून कशासाठी तरी इमर्जन्सी आली म्हणून निघून जाते. आणि आता बघा चालूच आहे. आरोही दीदी आम्ही सगळ्या मिळून रोवरला राखी बांधून घेतो. आणि इथे आर्चीला ओरडा पडलाय कारण आर्ची रोवरला स्वीट भरवायला आली होती आणि रोवरला स्वीट द्यायचं नाही आहे कारण मग केसांना प्रॉब्लेम होतो. त्याच्या म्हणजे केस पण गळतात आणि त्याला हेल्थसाठी चांगलं नाही आहे स्वीट. सो ॲज शाबाश नशी दादा. आणि मी विसरलेले की रोवरसाठी मी एकदम वेगळी राखी घेतली होती लाईटवाली आणि छोटा भीमवाली आणि ती मी त्याला आता बांधते. तो माझ्याबरोबर छोटा भीम कार्टून पण बघतो. आता बघूया त्याला ते आवडते की नाही. आणि रोवर स्माइल करतोय, यू कॅन सी. आता हे लावल्यानंतर रोवरला मी दाखवेन की मी लाईटवाली राखी घातली आहे त्याला. मग त्याचं रिॲक्शन बघा. रोवरला राखी बांधून झाल्यानंतर आरोही आणि दिशाने बनीला राखी बांधली. बनीला ते दादा म्हणतात. आणि निधी पण बांधते. श्रेया पण लवकर गेली होती त्याच्यामुळे त्या दोघी नव्हत्या पण ह्या दोघींनी बनीला राखी बांधली. युक्रेन वाली गाडी आहे. रोमेनिया वाली गाडी. तर आम्ही सगळे चेंज करून वर आलो आणि मग आमच्या नेहमीच्या गप्पा. तेवढ्यात प्रीतमच्या पायाला झुंबलेला तो. बापरे. तेव्हा मग सीटवर विटा वगैरे ठेवून मग ते बसत नाही का? बसले तरी सीट कशी थांबली. दीदी आणि मी खारेकुरणला गेलेलो न्यू इयरला. आता तू आलेला का खारेकुरण? आलेला तू 2 मिनिटं. तर ना एक्साइटेड नंतर तर आम्ही विचार केला आपण इथे झोपलो तर सकाळी आपल्याला उठायला लेट होईल, झोप पण नाही लागणार, जाम गर्दी होती, गरमी होईल, हे होईल, ते होईल. आणि केकची ऑर्डर होती. आम्ही बोलले आपण जाऊया. तर तेव्हा वाजलेले 3:30-4. तर ही म्हणाली थोडंसं अजून टाइम होते मग जाऊया. चल जाऊ. स्टोरी खूप लॉंग आहे त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम मी ब्लॉग शूट करेन तेव्हा नक्कीच मी सांगेन तुम्हाला पूर्ण. 4:15 आम्ही त्याच्यानंतर सगळे झोपले. आमची आम्ही सकाळी 6 वाजवले जवळजवळ आणि 6:30 वाजता ना 5:30 वाजता आम्ही आईस्क्रीम खाल्लं. हा नेक्स्ट डे. 5 घे कारण की चल बरोबर आहे. तुझ्यापेक्षा मी पण ऑफेंड होत राहते पण मी काय बोलत नाही. आम्ही बीचवर गेलो, खूप सारा पाव घेतला आणि बघा आम्हाला बीचवर एकदम भेटलं. त्या दिवशी सॅड दिसत होता पण आत्ता टिकू ओके आहे आणि त्याची जखम पण बऱ्यापैकी आवरती आलेली आहे. ती पण बरी होईलच लवकर अशी आपण अपेक्षा करूया. आणि इथेच मी ब्लॉग संपवते. रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग. मला हा रक्षाबंधन ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू. बाय.